वादीला त्याच्या दाव्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर त्या दाव्याची तांत्रिक बाजू आणि गुणवत्ता या दोन्ही भक्कम असणं अत्यंत महत्वाचं आहे. या दोन्हीपैकी एक बाजू जरी कमकुवत असेल तरी त्याचा फायदा प्रतिवादी पक्षाकडनं घेतला जातो आणि परिणामी दाव्यामध्ये अपयश येण्याची शक्यता ही वाढत जाते. एवढं सगळं सांगून सुद्धा किंवा तांत्रिक बाजूवर आपण विविध व्हिडिओ करून सुद्धा या तांत्रिक बाजूबद्दल म्हणावी तेवढी जागरूकता किंवा म्हणावं तेवढं गांभीर्य ना पक्षकारांमध्ये आहे आणि ना वकिलांमध्ये आहे, हे एक खेदजनक वास्तव माझ्या सतत निदर्शनास येत असतं. मध्यंतरी आपण एक व्हिडिओ केला होता की एका छोट्याशा चुकीमुळे कसा तो दावा अगदी प्राथमिक पातळीला 9 महिन्यामध्ये फेटाळण्यात आला. आता जेव्हा तांत्रिक मुद्द्यावर एखादा दावा फेटाळण्यात येतो तेव्हा त्याची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नसतं. कारण आपल्याकडे म्हणतात ना की यशाला सगळे आईबाप असतात, अपयशाला कोण आईबाप नसतो. वास्तविक तांत्रिक बाजूमध्ये जर तुमच्यात दोष असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला अपयश आलं असेल तर ते खुलेपणाने मान्य केलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. जेव्हा जेव्हा तांत्रिक मुद्द्यांवर दाव्यामध्ये अपयश येतं तेव्हा नुसत्या टेक्निकल किंवा तांत्रिक बाजू काय बघता, तांत्रिक बाजून आम्ही थोडीशी चूक केली म्हणून आम्हाला न्याय मिळणारच नाही का, आम्हाला न्याय नाकारला जाणार का, असा एक त्या सगळ्या चर्चेला असा वेगळाच त्याला कलाटणी दिली जाते. वास्तविक तुमच्या दाव्यामधल्या तांत्रिक चुका तुमच्याकडनं झाल्या, त्याचा फायदा प्रतिवादीने घेतला आणि तुम्हाला दाव्यात अपयश आलं, हा साधा सरळ ज्याला आपण जंगल न्याय म्हणू तसा आहे. कारण एकदा तुम्ही एकमेकांसमोर उभे ठाकलात, न्यायालयीन लढाईला उभे राहिलात की एकमेकांच्या गुणदोषांचा परिणाम प्रत्येकाला भोगायलाच लागतो. आपल्यामधल्या दोषांचा समोरचा माणूस फायदा उचलणार ही काय नवीन बातमी नाहीये ना. म्हणजे जेव्हा तुम्ही लढाईला, मग त्यात न्यायालयीन लढाईचा सुद्धा समावेश होतो. लढाईला जेव्हा दोन लोक समोरासमोर उभे राहतात, जेव्हा विरोधक तुमच्या समोर असतो तेव्हा तुमच्यामधल्या कमतरतेचा तो फायदा उचलणार, यात गैर काय आहे. म्हणजे हे मान्य करायच्या ऐवजी उलट तांत्रिक बाजू किंवा तांत्रिक बाजूचे मुद्दे किंवा त्या कायदेशीर तरतुदी कशा मूर्खपणाच्या आहेत, कायदा कसा गाढव आहे, अशीच एक चर्चा केली जाते. बरं, ती चर्चा करा ना, पण त्या चर्चेचा तुम्हाला किंवा तुमच्या प्रकरणाला काही उपयोग होणार आहे का? तर काहीही उपयोग होणार नाही. बरं, तांत्रिक बाजूवरनं जेव्हा दावा फेटाळला जातो त्यात सुद्धा दोन प्रकारे तो फेटाळला जाऊ शकतो. पहिलं म्हणजे जर प्रतिवादीने त्या तांत्रिक दोषांवर सुरुवातीलाच बोट ठेवलं, 7-11चा अर्ज केला आणि तो जर अर्ज मंजूर झाला तर अगदी प्राथमिक पातळीला म्हणजे सुरुवातीच्या काळातच तो दावा फेटाळला जाऊ शकतो. पण बरेचदा जेव्हा एखाद्याला यशाची खात्री असते आणि एखाद्याला प्रकरण लांबवायचं असतं तेव्हा तो 7-11चा अर्ज देईलच असंही नाही. समजा तुमचा दावा आहे त्यामध्ये तांत्रिक दोष आहेत पण तो आत्ताच डिसमिस मला करायचं नाहीये, मला ते प्रकरण चालवायचंय, मग ते कोणत्याही कारणास्तव असो, तर मी काय करीन, मी जर प्रतिवादी आहे तर मी 7-11चा अर्ज देऊन ते प्रकरण लगेच संपवणार नाही. पण 7-11च्या अर्जामध्ये जे मला मुद्दे मांडायचे होते ते सगळे मुद्दे मी कैफियतीत मांडीन आणि मग कैफियतीच्या आधारे मग सगळं मुद्दे निश्चित होतील, इश्यूज फ्रेम होतील, सुनावणी होईल आणि अंतिम निकाल जेव्हा येईल तेव्हा जर मुद्द्यामध्ये या तांत्रिक बाबीचा मुद्दा आला आणि त्याला जर होकारार्थी उत्तर मिळालं तर अगदी दाव्याचा अंतिम निकाल देताना सुद्धा की बाकी सगळं बरोबर आहे पण तांत्रिक बाबीवर ह्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत किंवा हे दोष आहेत म्हणून हा दावा फेटाळण्यात येतो, असे सुद्धा निकाल झालेले आहेत. म्हणजे वादीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला ना तर प्रतिवादीने 7-11चा अर्ज करणं आणि पटकन वादीला अपयश देणं हे मी तर म्हणतो सुदैवी. म्हणजे वादी आणि प्रतिवादी दोघंही जर तुमच्या वकिलाने 7-11चा अर्ज दिला आणि तुम्हाला यश किंवा अपयश वादी आणि प्रतिवादी प्रमाणे जर आलं तर किमान तुमचा वेळ तरी नक्की वाचला. तो तुम्हाला निकाल आवडला नाही आवडला हा पुढचा वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण तसं जर झालं नाही आणि तुम्ही 5-7 वर्ष ती केस लढताय, प्रत्येकाला आपण केस जिंकायची आशा आहे आणि 5-10 वर्षांनी तुम्हाला कळतं की अरे आपल्या दाव्यामध्ये तांत्रिक दोष होते, आपल्या दाव्यामध्ये गुणवत्ता किती आहे किती नाही याचा काही उपयोगच झाला नाही, कारण दाव्यामध्ये तांत्रिक दोष होते त्यामुळेच आपल्याला अपयश आलं. मग तो त्रास किंवा ते फ्रस्ट्रेशन कितीतरी पटीने अधिक असतं हे मी स्वतः समोर बघितलेलं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही दावा तयार करता, विशेषतः वादी आणि त्यांचे वकील,
तेव्हा तुमच्या दाव्यामध्ये तांत्रिक दोष राहणार नाहीत याची जेवढी खात्री करता येणं शक्य आहे तेवढी खात्री करा. कारण तुमच्या दाव्यामध्ये तांत्रिक दोष असले आणि त्याचा फायदा जर प्रतिवादीने उचलला तर मग आपल्याला तोंड लपवायला कुठेही जागा उरणार नाही. आणि वकील म्हणून मी नेहमी म्हणतो की हार आणि जीत ही होत राहते, त्यात काही विशेष नाही. पण तांत्रिक मुद्द्यावर प्राथमिक पातळीवरच आपला दावा निकाली काढणं हे किमान मला तरी वकील म्हणून नामुष्कीचं वाटतं. म्हणजे तुम्ही दावा दाखल करता, तुम्ही पक्षकाराला आशा दाखवता, पण तुम्हाला त्या दाव्याची म्हणा किंवा एकंदर कायद्याची मूलभूत समजच नाही, याचंच ते द्योतक आहे. कारण ज्याला कायद्याची मूलभूत समज आहे तो सगळ्या तांत्रिक बाबींची काळजी घेऊ शकतो आणि किमान तो दावा ट्रायलला म्हणजे सुनावणीला तरी पोहोचू शकतो. मग सुनावणीला काय साक्षी पुरावे येतात, कोर्टाला काय वाटतं, त्याप्रमाणे काय निकाल येतो, हे ठीक आहे. त्यात तुमची हार किंवा जीत होणं यात काही कोणाला दोष देता येत नाही, कारण ते अनेक घटकांवर अवलंबून असतं. पण जेव्हा हार किंवा जीत तांत्रिक मुद्द्यावर होते तेव्हा मला वाटतं वादी आणि त्यांच्या वकिलांचा मूलभूत दोष असतो आणि तो दोष नाकारता येणार नाही. राहता राहिला मगाचा मुद्दा जो आपण म्हटला की तांत्रिक बाबींवर हार झाली किंवा अपयश आलं की कायदा गाढव आहे, कायद्याला काही कळत नाही, तांत्रिक दोष झाले म्हणून अन्याय मिळणार का? तर हे असं सगळ्याच बाबतीत आहे ना हो. म्हणजे आता आम्ही जेव्हा शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा 35 मार्क पास आणि 34 मार्क नापास हे होतच. आता हे 35 कोणी निश्चित केलं? मग 35 पेक्षा एकच मार्क कमी 34 वाला का नापास, ह्याला काही उत्तर नाहीये. म्हणजे कसं आहे, तुम्ही एखाद्या व्यवस्थेत जेव्हा शिरता तेव्हा त्या व्यवस्थेचे नियम, त्याचे कायदे कानून तुम्हाला लागू होतात आणि तुम्हाला ते पाळायचे. आता ते किती चांगले किंवा किती वाईट आहेत आणि हे असं असायला पाहिजे आणि ते तसं व्हायला पाहिजे, या चर्चेला किंवा या आपल्या विचारांना सध्या तरी शून्य किंमत आहे. विशेषतः तुमच्या प्रकरणाबाबत तर शून्य किंमत आहे. तुमचं प्रकरण दाखल झाल्यापासून निकाल लागेपर्यंत जे प्रचलित कायदे असतील ते तुम्हाला पाळणं, त्या अनुषंगाने आपला दावा किंवा प्रकरण मजबूत बनवणं आणि जिंकायचा प्रयत्न करणं एवढाच आपल्या हातात आहे. प्रचलित कायदे किती चांगले आहेत किंवा किती वाईट आहेत किंवा त्याच्यात कशा पळवाट आहेत किंवा कायदा कसा गाढव आहे, या चर्चा करून किंवा या घटकांना शिव्या देऊन तुम्हाला स्वतःच्या मनाचं समाधान करायचं असेल तर तो मार्ग खुला आहे. पण त्यांनी आपल्या हाती निश्चित असे काही येणार नाही. म्हणजे पराजय जर आपला आपल्यामुळेच होणार असेल तर तो मान्य करून पुढच्या वेळेला त्या चुका सुधारणं हा श्रेयस्कर मार्ग आहे. पण पराभव किंवा आपल्या चुका स्वीकारायची जर तयारीच नसेल तर तुम्ही इतरांची सगळ्यांची निंदा नालस्ती करण्यात आपला आणि इतरांचा वेळ वाया घालवू शकता. पण माझ्या मते ते सगळं चुकीचं आणि क्लेशकारक आहे. म्हणून तुम्ही वादी असाल तर विशेष करून, वादीचे वकील असाल तर विशेष करून दाव्याच्या तांत्रिक बाजू पुन्हा 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 तपासून बघा. गरज पडली तर तुमच्या वरिष्ठांचं किंवा वकील किंवा कायदेशीर जे सल्लागार असतात त्यांची मदत घ्या. या सगळ्या बाबींची जेवढी काळजी घेता येईल तेवढी घ्या आणि मगच पुढे जा. म्हणजे दावा दाखल करताना पहिलं ध्येय आपलं असं असलं पाहिजे की हा दावा सुनावणीला गेला पाहिजे. तांत्रिक बाबीवर हा निकाली नाही निघाला पाहिजे. मग सुनावणीला गेला की मग ते जिंकायचं कसं ती पुढची गोष्ट आहे, त्याची चर्चा नंतर केव्हा तरी करू. पण दावा दाखल करताना किमान तांत्रिक पातळीची टप्पा आपण पार करू की नाही ही संदिग्धता काढून टाकता आली पाहिजे. आणि गेल्या 15 वर्षाच्या अनुभवातनं मी हे निश्चितपणे सांगू शकतो की ते करता येऊ शकतं. आणि अगदीच वाईट विचार करायचा झाला की एखादं प्रकरण एवढं वाईट आहे की ते तांत्रिक बाब त्याची सांभाळून घेता येणारच नाही, तर माझं वैयक्तिक मत किंवा मी अशा बाबतीत काय करतो तर मी पक्षकारांना सांगतो, बाबा हे प्रकरण मी करणार नाही, कारण याच्यात अमुक अमुक दोष आहेत, या दोषाच्यामुळे तुम्हाला अपयश येऊ शकतं. हा, तरी त्यांची रिस्क घ्यायची किंवा जोखीम पत्करायची तयारी असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. पण त्यांना अंधारात ठेवून आपण पुढे गेलो तर ते किमान मला तरी पटत नाही किंवा मला ते रुचत नाही. ज्यांना पटतं त्यांनी ते करावं, त्यांच्यावर माझं काही नियंत्रण नाही. पण शेवटी एकच सांगेन की प्रचलित कायदे कानून, तांत्रिक बाबी या सगळ्या आपल्याला लागू असतात, त्या आपल्याला आवडतात किंवा त्याच्याबद्दल आपल्या काय भावना आहेत याला काही किंमत नाही. जिथे आपण जातो तिथले कायदे कानून आपल्याला पाळायलाच लागतील आणि ते आपण पाळावे हेच श्रेयस्कर. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.